नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये. तर चला तर मग सुरुवात करूया. तर इथे आज कामाला ताई येणार नव्हतं, त्यामुळे मी रात्रीच भांडे धुवून घेतले होते. तर सकाळची सुरुवात ही मस्तपैकी चहाने करायची होती. मुलं आहे ना बाहेर वॉकिंगला गेले होते, त्यामुळे म्हटलं थोडासा तरी निवांत वेळ आहे, त्यामुळे घर आवरून घेतलं, माझं आवरलं आणि इथे लगेच मी चहा प्यायला घेतला. आता चहा आहे ना खूप गरम होता आणि म्हटलं आता मुलं येतील आणि मुलं आली की पहिला त्यांना ब्रेकफास्ट काहीतरी द्यावं लागेल. नाहीतर शिशा काय करते, मला पकडून बसते आणि मम्मा मला उचलून घे तिचं एवढंच म्हणणं असतं. तर मी चहा बाजूला ठेवला आणि म्हटलं पहिले ना आपण 2-3 डोसे करून घ्यावे. तर इथे मी रात्रीच पीठ भिजून वाटून घेतलं होतं. डोसाचं बॅटर रेडी होतं, तर थोडं त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि इथे मी पॅन ठेवला गॅसवरती आणि अर्धा चमचा तेल टाकलं आणि टिश्यूनी क्लीन करून घेतलं, म्हणजे जास्त तेलकट होत नाही डोसे. तर स्वरूपला नाही ते कुरकुरीत असा डोसा आवडतो, तर मी त्याच्यासाठी कुरकुरीत डोसा केला आणि तेवढ्यातच बघा डोसा करणार तेवढ्यातच दरवाजा वाजला आणि मुलं आली होती. आता मुलं आले म्हटलं की स्वरूपचं काही टेन्शन नाही, पण श्रीशा मम्माला पकडून मम्मा उचलून घे. तर मी 2-3 डोसे केले होते, तर गॅस बंद केला, पहिलं मुलांना चारलं आणि त्यानंतर आमच्यासाठी चटणी आणि आहोंना मग असं ब्रेकफास्ट दिला आणि मी म्हटलं नंतर स्वरूपचा आवरावा आधी आणि नंतर आपण ब्रेकफास्ट करूया. तर मी इथे स्वरूपसाठी टिफिन त्याचं मी पॅक केला होता आणि आहे ना काल त्याने डीमार्टवरून न्यू बॉटल आणली होती. तर बघा त्याच बॉटलसाठी दोघांची भांडणं झाली होती आणि स्वरूपला अशी स्ट्रॉची बॉटल पाहिजे होती आणि शिशाचं असं म्हणणं होतं की ती माझी आहे, म्हणून ती पप्पांना सांगायला गेली आहे. कोणाची आहे? शिशाची आहे? दादाची आहे बाळा. तरी दोघांची मस्ती चालू होती आणि स्वरूपला ना मी थोडीशी ओरडली, त्यामुळे रुसून बसला. तो मला ऐकतच नव्हता, म्हणून पप्पांना म्हटलं तुम्हीच आवरा. मग त्याला रेडी करून दिलं आणि नंतर हे बघा मग नंतर सॉरी बोलला आणि मग मी त्याला ना खाली गेटपाशी घेऊन गेली. थोडा वेळ परत तिथे खेळला आणि वरती आहे ना काकी त्याला आवाज देत होती, तर काकीशी गप्पा मारल्या आणि तेवढ्यातच व्हॅन आली होती, त्यामुळे पटकन पळत आला तो आणि मग व्हॅनमध्ये गेला. तर स्वरूपला व्हॅनमध्ये सोडल्यानंतर मला इथे टॅमॅटो घ्यायचे होते आणि पुदिना घ्यायचे होते. खरं तर मी आहे ना त्यांना सकाळीच वॉकिंगला गेल्यावरती सांगितलं होतं, पण ते विसरलं होते. म्हटलं ठीक आहे, मी स्वरूपला स्कूलला सोडवायला जाईल त्यावेळेस मी घेऊन येते. तर त्याला सोडून आल्यानंतर शिशाला झोपवलं आणि मग मी ब्रेकफास्ट करायला घेतला. तर 11:30 वाजले होते, लेट झाला होता. म्हटलं आता पटकन ब्रेकफास्ट करूया आणि लंचच्या तयारीला लागूया. आणि आज बऱ्याच दिवसानंतर इथे आहे ना चिकन आणलं होतं, तर शिशासाठी मी पहिला चिकन भात करून घेतला होता, कारण का ती झोपली आहे आणि कधी कधी ती लवकरही उठते. जर लवकर उठली तर पटकन तिला खायला वगैरे बनवा, म्हणून मी तिला हे केलं. आणि त्यानंतर म्हटलं आपल्यासाठी बिर्याणी करायची होती, तर मी म्हटलं आपण ट्रायपॉड लावून शूट करूया. तर थोडासा ट्रायपॉडमध्ये प्रॉब्लेम होता, तर मी असं हातामध्येच मोबाईल घेऊन शूट करत होती. तर आहोंना बोलवलं, मग त्यांनी थोडा ट्रायपॉड नीट करून दिला आणि मग तिथून पुढे मी ट्रायपॉड लावून शूट केलं. तर इथे बघा मी व्यवस्थित चिकन मॅरिनेशन करून घेतलं होतं. ह्या आधी मी बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. तर बघा सुरुवातीला मी हळद, मीठ आणि त्यानंतर आहे ना कोथिंबीर वगैरे, दही आणि चिकन मसाला, मिरची पावडर आणि खडे मसाला, आले लसूण पेस्ट लावून व्यवस्थित मॅरिनेट करून घेतला. आणि त्यानंतर मी काय केलेलं आहे, मला असा बारीक उभा कट केलेला कांदा आहे ना तळून घ्यायचा आहे. तर मी पातेल्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल घेतलं आणि तेल गरम झाल्यावरती हा कांदा मी असा तळून घेणार आहे. तर एका साईडला शिशासाठी देखील लंच रेडी होत होता आणि दुसऱ्या साईडला आमच्यासाठी बिर्याणी बनवणार होते. तर लंच करायला बराच वेळ लागणार होता, कारण का सकाळी देखील हेवी ब्रेकफास्ट केला होता, त्यामुळे मला
निवांत असं करायचं होतं. श्रीषा देखील लहान आहे त्यामुळे तिचं पहिलं मला आवरायचं होतं, तिच्यासाठी जेवण बनवून ठेवायचं होतं आणि स्वरूपला यायला वेळ होता स्कूलमधून आणि तो आल्यानंतरच आम्ही जेवण करणार होतो. तर इथे आहे ना मी छान असा कांदा आहे ना कुरकुरीत होईपर्यंत असा ब्राऊन कलरचा भाजून घेतलेला आहे, तळून घेतलेला आहे. आणि त्यानंतर बिर्याणीसाठी मी आहे ना इथे 5-6 कांदे घेतलेले आहेत. आता आहे ना पटकन होण्यासाठी मी आहे ना आता नेहमीच ही आयडिया वापरते की मी कांदे आहे ना असे उभे कट करते आणि थोडंसं मिक्सरला लावून घेते. एकदम प्युरी करून घेत नाही, पण असं ओबडधोबड अशी करून घेते आणि त्याचप्रमाणे टॅमॅटोची देखील अशीच पेस्ट करून घेते, जेणेकरून आहे ना पटकन शिजतात आणि वेळ लागत नाही आहे. मुलं लहान असल्यामुळे काय होतं, श्रीषा वगैरे पटकन आले की माझं अर्धवट काम राहून जातं आणि काहीच सुचत नाही की तिला घेऊ की जेवण करू. त्यामुळे म्हटलं ती झोपली तर पटकन करून घ्याव्या. तर श्रीषा झोपली ना तर मला बराच वेळा टेन्शन येतं, कुकरची शिट्टी झाली किंवा मिक्सर वगैरे लावायचं असेल ना तर त्या आवाजाने ती उठेल का काय, हे बराच वेळा मला असं टेन्शन असतं. मी आहे ना ती झोपली आहे तर 4 ते 5 वेळा मी आहे ना जाऊन चेक केलं ती उठली का काय म्हणून, पण ती झोपली होती कुकरच्या आवाजाने आणि मिक्सरच्या आवाजाने ती उठली नव्हती. त्यामुळे थोडंसं जरा बरं वाटलं. तरी ते आहे ना तेल संपलं होतं म्हणून मी पटकन तेलाची किटली आहे ना वॉश केली आणि तेल देखील भरून ठेवलं एका साईडला. तर मग त्यानंतर मग व्यवस्थित आहे ना टॅमॅटो आणि कांद्याची जी प्युरी आहे ना ती व्यवस्थित छान इथे शिजू दिली आणि त्यानंतर आपण जे मॅरिनेशन चिकन केलं होतं ना ते टाकायचं आहे. तर मी इथे तुम्हाला दाखवते बघा, छान शिजलेलं आहे आणि त्याला पाणी देखील सुटलेलं आहे. त्यानंतरच आपण पुढची प्रोसेस करायची आहे. तर इथे मी चिकन टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि एक झाकण ठेवून घ्यायचं आहे. आता इथे चिकन शिजायला ठेवलेलं आहे, तोपर्यंत इथे मी बिर्याणीचा राईस घेतलेला आहे. तर हा डीमार्टमधून मी आणलेला राईस आहे. तर ह्याची प्राईस आहे ना 75 to 80 ह्याच्या दरम्यान आहे kg. तर 2 ग्लास घेतलेले आहे अंदाजे. चिकन पाऊण किलो आहे, तर त्याच मापामध्ये आपल्याला राईस घ्यायचा आहे, त्यापेक्षा जास्त नाही किंवा कमी नाही घ्यायचा आहे, अंदाजे तेवढाच घ्यायचा आहे. तर इथे आहे ना मी स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर जेवढं आपण नेहमी राईसला पाणी टाकतो त्याचे डबल पाणी टाकायचं आहे. खडे मसाले टाकले, मीठ टाकायचं आहे आणि तेल टाकायचं आहे, जेणेकरून राईस छान असं सुटसुटीत होईल. तर ते 5-10 मिनिटांनी मी परत एकदा आहे ना चिकन व्यवस्थित आहे ना मिक्स करून घेते, जेणेकरून तळाशी लागणार नाही किंवा करपणार नाही आहे. अजून चिकन शिजायला 15 ते 20 मिनटं आहेत. त्याच्या आधी मी ही तयारी करून घेतलेली आहे राईसची. आत्ता तरी मी अजून गॅस चालू केला नाही आहे, कारण का राईस पटकन शिजतो. नंतरच मी थोड्या वेळाने एक 10 मिनटं आधी मी गॅस चालू करणार आहे. तर तोवर मी तसंच ठेवते. तांदूळ आधी 10 मिनटं मी 10 ते 15 मिनटं भिजत ठेवले. तर इथे श्रीषा उठलेली आहे. तर माझं आहे ना 80% काम झालेलं आहे, त्यामुळे ना मला अजिबात टेन्शन नाही आहे. त्यामुळे पहिला मी तिला उचलून घेतलं आणि म्हटलं आता तिला बघायचं आहे, तिला चारायचं आहे मला. श्रीषाचं जेवण रेडी होतं त्यामुळे टेन्शन नव्हतं, पण तिला आहे ना हा तळलेला कांदा खूप आवडतो, तिला तो खायचा होता. आता चिकन देखील शिजत आलं होतं. त्याआधी 10 मिनटं आधी मी इथे राईस देखील शिजायला ठेवला होता. 10 मिनटांनी बघा राईस छान असं शिजत आलेलं आहे आणि आपलं 80% चिकन देखील छान शिजलेलं आहे. तर आपल्याला राईस पूर्ण 100% कुक करून घ्यायचा नाही आहे, 80 किंवा 70%, कारण का आपल्याला नंतर त्याला दम द्यायचा आहे, त्यामुळे तो छान शिजतो. आता श्रीषाला आहे ना तळलेला कांदा फार आवडलेला आहे, त्यामुळे तो सारखा येऊन ती तेच खाते. तर मी व्यवस्थित चिकन हे बघा शिजलेलं आहे, खाली तळाशी लागेल म्हणून मी सारखं दर एक 5 मिनिटांनी मिक्स करून घेतलेलं आहे. राईस देखील कुक झालेला आहे. तर मी एका स्टेनरमध्ये किंवा चाळणीमध्ये असं आपण हे काढून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आहे ना जो आपण तळलेला कांदा आहे ना तो चिकनमध्ये टाकायचा आहे आणि त्याने चव खूप छान लागते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि जो राईस आपण कुक करून घेतला होता तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे.
तर इथे मी शिशा उठली होती, त्यामुळे तिला आहे ना तिच्यासाठी चिकन भात बनवला होता, तो मी थंड करायला ठेवला होता आणि तिला खायला दिला होता. म्हणजे साईड बाय ती देखील बिझी राहील, तिला देखील खाता येईल. मी तिला चारत होती पण तिला नको होतं, तर म्हटलं मी पण पहिला इथे थोडीशी तयारी करून घेते. तर वरून मी आहे ना इथे कोथिंबीर, पुदिना आणि तळलेला कांदा ठेवला. चिकनचं जे पातेल आहे ना त्याच्या खाली असा मी तवा ठेवलेला आहे, जेणेकरून चिकन करपणार नाही किंवा खाली तळाशी लागणार नाही. त्यानंतर 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे आणि 1 वाटी अशी मधोमध ठेवायचं आहे. मग कोळसा मी थोडासा गॅसवर गरम केला आणि त्यानंतर आपण तो कोळसा आहे ना त्या वाटीमध्ये टाकायचा आहे आणि थोडंसं आपण अर्धा चमचा तूप टाकायचं आहे आणि त्या चिकनला जो स्मोकी फ्लेम येतो ना, त्यामुळे बिर्याणीला अजून छान चव लागते. तर बघा ही धुरी ज्यावेळी निघते ना, अशी तूप टाकल्यानंतर आहे ना, तर थोडीशी अशी धुरी यायला सुरुवात होते. तर लगेचच आपण काय करायचं आहे, पॅक करायचं आहे एक मोठं ताट आणि त्याच्यावरती काहीतरी वजन ठेवायचं आहे, जेणेकरून वाफ अजिबात बाहेर गेली नाही पाहिजे. किंवा तुम्ही आहे ना गव्हाच्या पिठाचा गोळा वगैरे असं ते देखील लावू शकतात, पण ते काढणं मी शक्यतो टाळते, कारण का त्याने पीठ वाया जातं. तर मी असं वजन ठेवून दिलं आणि 10 ते 15 मिनटं आपण व्यवस्थित छान दम द्यायचा आहे. तर मी इथे शिशाला परत आली आहे आणि थोडं चारते, पण तिला ना माझ्या हातून खायचं नाही आहे, तिचं तिला स्वतःचं खायचं आहे. तर बिर्याणी रेडी होत होती आणि मी इथे माझा सीरियल लावला होता बऱ्याच दिवसापासून आणि तिथे ना म्हणजे आधीचे एपिसोड होते, तर मग तिकडे आरती लागली. तर आरती लागल्यावरती शिशाने बघा काय केलं, तर मी कालच डब्बे सगळे धुवून ठेवले होते, तर तिने तो डब्बा घेतला. आरती सुरू झाली आहे म्हणून तिने पटकन डब्बा घेऊन डब्बा वाजवत बसली. म्हणजे किती तिला समजतं की देवबाप्पाची आरती चालू आहे, की आपण देखील करावं. तर इथे जेवण देखील रेडी झालं होतं आणि स्वरूपला देखील आणायचा वेळ झाला होता. तर म्हटलं स्वरूप आल्यावरतीच आम्ही लंच करणार होतो. तर इथे बघा स्वरूप आला होता आणि स्वरूपचं आल्याला पहिलं असतं की मम्मा मला शिशाला दे, आणि त्याला उचलता आहे पण एवढं येत नाही, पण तो कसा बसा तिला उचलतो आणि घेऊन त्याला जायचं होतं. स्कूलवरून आला होता, तर मी छान बिर्याणी पण देखील झाली होती. तर त्याला घरी दरवाजात आल्यावरच कळलं होतं की बिर्याणी केली होती. एवढा घरभर त्याचा स्मेल पसरला होता. तर पहिला मी त्याला जेवण दिलं आणि जेवायला बसवलं. आता शिशा देखील दादा आली म्हणून दादाबरोबर तिला जेवायचं होतं. तर मी वरचा जो व्हाईट राईस होता तो दिला, कारण का बिर्याणी थोडी तिखट होती आणि तिला तिखट आवडत नाही किंवा तिला आहे ना तिखट खाल्लं की थोडासा खोकला येतोय. त्यामुळे मी तिला वरचा थोडासा राईस दिला. स्वरूपच्या ताटातच तिला खायचं होतं, पण त्याने दिलं नाहीये. परत दोघांची भांडणं सुरू झाली. दादाचा आयडी घालून बघा कशी बसली आहे. जसं दादा आलाय ना, दादाचा आयडी घेतलाय आणि घालून बसली आहे. मग तिला मी सेपरेट तिला राईस दिला आणि मग दोघंही छान खात आहेत. तर ही बहीण भावाची भांडणं आहे ना सतत चालू असतात. जेवढे भांडतात ना तेवढेच ते एकमेकांवरती प्रेम देखील करतात. त्यानंतर आम्ही देखील मग जेवायला घेतलं. तर बिर्याणी जास्तच केली होती. तर आजचा ब्लॉग आहे ना मी इथेच संपवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.